युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। एससी मध्ये 59 जाती आहे, काही पुढे आहे काही मागे आहे। मग आरक्षण कोणत्या जातीतील आहे? लोकांना आहे। काही उच्च शिक्षित आहे, काही नोकरदार आहे, मग बाकीच्या लोकांचं काय? हा मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा, काय खरं काय खोटं, की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त नवबौद्ध लोकांना, महार लोकांनाच आरक्षण दिलं काय? बाकीचे जे 59 मधले नवबौद्ध आहे यांनाच आरक्षण दिले का? बाकीचे 58 लोकांना वंचित ठेवलं का? हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ सविस्तर बघूया। बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान किती आहे, काय आहे, आणि जे 58 जण आहे यांना आरक्षण दिलं नाही का? हा व्हिडिओ पूर्ण बघा। बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण 59 जे जात आहे त्याच्यामध्ये एससी मध्ये त्या सगळ्या जातींना, समाजातल्या बांधवांना दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा। आणि याच्यामध्ये एकच असं आहे, तुम्हाला वाटलं असेल एससी आरक्षणावर मोठा सवाल उपस्थित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 59 जाती आहे, तर मग त्याच्यामध्ये आरक्षण कोणाला दिलेलं आहे? नवबौद्ध बांधवांना दिला आहे का? माता बांधवांना दिला आहे? कोणाला दिला आहे? म्हणजे हा महाराष्ट्रातच दिलेला आहे। बरं, महाराष्ट्रात 13% एससी बांधवांना आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 59 जाती आहे, कळलं का? मग माझा एकच म्हणणं आहे, आरक्षण समान आहे, कळलं काय? आरक्षण समान आहे म्हणजे त्याच्यात नवबौद्ध असो, महार असो, मातंग असो, अजून कितीही असो, समार असो, सगळेजण आले, त्यांना सगळ्यांना समान आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण फक्त नवबौद्ध लोकांना दिलं नाही, तर सगळं समान, म्हणजे एससी वर्गामध्ये जेवढेही वर्ग येत असेल सगळ्यांना आरक्षण समान दिलं आणि 13% दिलेलं आहे। तर काही समाज पुढे गेले आहे, काही समाज मागे गेलेले आहे। काही समाजातले लोक म्हणतात आमचं आरक्षण महार लोकांनी, नवबौद्ध लोकांनी खाल्लेलं आहे, नाही तर आम्ही कलेक्टर झालो असतो, अशी व्हिडिओ व्हायरल आहे, पोस्ट व्हायरल आहे। याच्या मागचं कारण काय? बाबासाहेब आंबेडकरांनी एक नारा दिला होता, शिका, संघटित आणि संघर्ष करा। हा संदेश कोणा समाजातील लोकांनी अंमलात आणला? कमेंट करून तुम्ही सांगा। शिका, संघटित आणि संघर्ष करा हा नारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता, कळलं काय? आणि हा नारा कोण्या समाजातल्या लोकांनी अंमलात आणला जास्त करून? आणि कोण्या समाजातले लोक नोकरीवर आहे, शिकलेले आहे आणि शिक्षणामध्ये समोर गेलेले आहे? कोणते लोक असेल माहिती असेल ना तुम्हाला? महाराष्ट्रात विशेष म्हणजे नवबौद्ध लोक, म्हणजे महार, पूर्वीचे महार, आताचे नवबौद्ध लोक, त्याच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, नोकरीचे प्रमाण वाढलेले जास्त आहे, स्पर्धा परीक्षेचे प्रमाण जास्त वाढलेले आहे। का 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 वाढले? का त्यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला म्हणून का? आणि ह्या लोकांनी स्वीकारला म्हणून नाही का? कमेंट करून तुम्ही सांगा। आणि काही तज्ञ लोक म्हणतात दुसरीकडे, सर्व समाजामध्ये जेव्हा सुरुवात झाली एकसारखी नव्हती, शिक्षण, आर्थिक परिस्थिती आणि संधी वेगवेगळ्या होत्या, त्या कारणामुळं बाकीचे जे 58 वर्ग आहे ते वंचित राहिले आणि 59 वर्ग म्हणजे आपले जे वर्ग नवबौद्ध, महार, हे यांना संधी मिळाली म्हणून ते समोर गेले। विचार करा, वर्गीकरण करा म्हणते, आमचं आरक्षण आम्हाला द्या, तुमचं आरक्षण तुम्हाला द्या, म्हणजे एक जे भाकर आहे आणि हे सगळी भाकर सगळ्यांना वाटून द्या असं म्हणत असाल तर ही चुकीची बाब आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा नारा दिला। हा नारा असा तसा दिला नाही, ज्याने तो अंमलात आणला तो समोर गेला, लक्षात ठेवा। बाकीचे जे 58 वर्ग आहे त्यांनी तो अंमलात आणला, कोणाने आणला अंमलात, असं नाही। नवबौद्ध लोक समोर गेले, मातंग मधले गेले, भरपूर समाजातील लोक समोर गेलेले आहे, असं नाही आहे। पण ज्या लोकांनी, आता बघा नवबौद्ध मध्ये पण लोक गरीब आहे, ते पण समोर गेले नाही। ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आचार आणि शिक्षण प्रणाली सरणी आणि शिका, संघटित संघर्ष करा हा शब्द, नारा हा डोक्यात घेतला, त्या कारणामुळं काही लोक मोठ्या पदावर आहे, शिक्षण समितीमध्ये कार्य करत आहे, शिकलेले आहे। मला असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आचार आणि
जो शिका संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र, हा नारा बाकीच्या समाजातील लोकांनी जे 58 वर्ग आहे यांनी अंमलात आणला असता जास्त करून करा न बोलतासारखा हा पण समोर गेला असता. आणि वर्गीकरण करण्याची जरूरत काय आहे, काहीच गरज नाही आहे. माझं मत एकच आहे, घरोघरी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि आचार आणि विचार असेल ना, बाबासाहेब आंबेडकर जिवंत केला तुम्ही घरोघरी, तर तुम्हाला वर्गीकरण करण्याची काही गरज नाही पडत. एक जे भाकर दिलेली आहे एसटी बांधवांना, ते भाकर वाटून खाऊ नका. हे भाकर तुम्ही बंदी खा. थोडी थोडी खाऊन तुमची भूक जाणार नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी एकच भाकर खाल्ली पाहिजे, तेव्हाच पोट भरू शकेल. थोडी थोडी भाकरला पोट भरणार नाही. आणि म्हणत असाल की आमचं आरक्षण एसटी बांधव न बौद्ध लोकांनी खाल्लेलं आहे, हे चुकीची बाब आहे तुमची. कोणच तुमचं कोणाचं आरक्षण खाल्लेलं नाही आहे. आणि हे सरकार जातीवाद करून राहिले, झगडे लावण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षात ठेवा. जास्त करून जे मातंग बांधव आहे यांना असं वाटतंय की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. मातंग बांधवांना मला एक सांगा, तुमचे धर्म समाजातील लोक नोकरीवर आहे नाही काय, पण काही लोक नाही आहे. कारण कसं आहे, काही परिस्थिती डाऊन असते, पण कसा परिस्थितीतून मात करणं हे गरजेचं असते. मागं काय झालं हे विसरून जायचं, परिस्थितीतून मात करणं हे गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांचा नारा होता शिका संघटित संघर्ष करा, हा तुम्ही अंमलात आणला असता बाबासाहेबांना वाचलं असतं. खोटे सांगत मातंग धर्मात समाजातील लोकांनी, भरपूर लोकांनी बाबासाहेबाला वाचलं आहे. ज्याने बाबासाहेबाला वाचलं, बाबासाहेबांच्या विचारात चालले, तर ते लोक समोर गेले, ते कलेक्टर झाले. मी काय सांगून राहिलो, नोकरदार झाले, चांगल्या पद्धतीने नोकरी करून राहिले. ज्याने बाबासाहेबाला वाचलं नाही ते त्याच्या तसेच राहिले आणि ते म्हणून राहिले वर्गीकरण पाहिजे. अबे तुम्हाला वर्गीकरण करूनही काही भेटणार नाही. कारण तुमच्या मते एक महामानवाची जिज्ञासा, हे भावना, भावनिक महत्वाकांक्षा नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर नाही आहे, निर्माण नाही आहे, काहीच नाही आहे. हे आपल्याला आरक्षण बाबासाहेबांच्या मुळे मिळालं ना, आणि 59 जातीतील लोकांना मिळालं ना, तर हे सगळ्यांना दिलेलं समान आरक्षण आहे. इथे न बौद्धांना वेगळं दिलं नाही आहे, माता समाजाला वेगळं दिलं, कोणाला नाही, सगळ्यांना समान दिलेला आहे. जो शिकेल, जो बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेईल, तो समोर जाणार, त्यालाच आरक्षणाचा लाभ भेटल. तो कोणी असो, न बौद्ध असो, मातंग असो, बाकीचे 59 समाजातील लोक कितीही असो, ते वर्ग असो, 59 वर्ग असो, सगळ्यांना समान अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला आरक्षण घेण्याचा अधिकार आहे. वर्गीकरण करून काय भेटणार, काहीच भेटणार नाही. सरकारला असं वाटते वंचित समाज आहेत आणि न बौद्ध लोकांनी जास्त करून आरक्षण भेटलं. अरे न बौद्ध लोकांनी आरक्षण का भेटलं? कारण ते बाबासाहेब आंबेडकर अंमलात आणले. त्यांनी शिका संघटित व संघर्ष करा हा नारा अंमलात आणला. स्वतः अस्मितेत करून, आपुलकी करून बाबासाहेबांचे विचाराच्या डोक्यात घेतले आणि ते स्पर्धा परीक्षा म्हणा नोकरशाहीमध्ये ते समोर गेले. बाकीचे लोक गेले असते, त्यांनी पण बाबासाहेब आंबेडकरला अंमलात आणलं असतं, डोक्यात घेतलं असतं, ते पण समोर गेले असते आणि हा वर्गीकरण करण्याचा हेतू डोक्यात आला नसता. हे लक्षात ठेवा. डोक्यामध्ये भेजा नसल तर लक्षात ठेवा, तो भेजा धुवून टाका. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी विचार आचार काय सरणी काय निर्माण केली, शिका संघटित संघर्ष करा, हा बाबासाहेब आंबेडकरांनी नारा दिला होता. नारा कशासाठी दिला होता की आरक्षण असून आरक्षण काही कामाचं नाही, लक्षात ठेवा. त्याला आरक्षण घेणं महत्वाचं आहे. आरक्षण कशामध्ये आहे? शिक्षणामध्ये आहे, नोकरीमध्ये आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये भेजाच नसल, शिक्षणाचा काहीच नसल तुमच्यामध्ये, आणि म्हणत असाल वर्गीकरण करायचं आहे. अरे तुम्ही शिकलेच नाही, बाबासाहेब आंबेडकरांना अंमलात आणलंच नाही. तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला आरक्षण भेटणार. नोकरीसाठी तुम्ही धडपड करत असाल तेव्हा तुम्हाला आरक्षण भेटणार आहे नाही काय. जास्त करून आरक्षण कशात पाहिजे? नोकरी ठिकाणी पाहिजे, शिक्षणात पाहिजे. तुम्ही केलंच नाही या गोष्टी, शिकलेच नाही, नोकरी करण्यासाठी धडपड केलीच नाही, तुम्हाला आरक्षण भेटणार काय? त्याच्यासाठी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना आणावं लागेल, तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकणार. कळलं काय? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे सगळं 59 जातीतील धर्मातील लोकांना नाही, समाजातील लोकांना दिलेला आहे, एससी मधल्या प्रवर्गातील. कळलं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातीतील लोकांना आरक्षण दिलेलं आहे, समान दिलेलं आहे. न बौद्धांना अलग दिलेलं नाही आहे. सगळ्यांना एक भाकर दिलेली आहे आणि ते भाकर सगळ्यांना एक एक खाऊ शकता तुम्ही, असं काही नाही. 13% दिलेला, कमी दिलं नाही, आपल्या महाराष्ट्रात दिलेला आहे. तर डोक्यात भेजा असेल तर इस्तेमाल करत जा. कळलं काय? जय भीम जय शिवराय. काय वाटतं नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा.